शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी शासनाने कुसुम योजनेच्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 3379 शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवले। मात्र पंप बसवल्यानंतर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटतोय। राधानगरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सौर कृषी पंप बसवले। सुरुवातीचे काही दिवस विना अडथळा हे सौर पंप चालले, मात्र त्यानंतर अचानक मोटर बंद पडणं, सौर पॅनलमध्ये बिघाड होणं किंवा सौर पॅनलची चोरी होणं अशा प्रकारात वाढ झाली। यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला फोन केला, मात्र त्यांच्याकडून वेळेत दुरुस्ती करून मिळत नाही, त्यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही। ऐन उन्हाळ्यात अशा घटना होऊन पाण्याअभावी पिकं वाळण्याची भीती आहे। त्याबाबत काही शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील मेढा कार्यालयात संपर्क साधला, मात्र लेखी तक्रारी द्या अशी सूचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली। सोलर पंप अथवा मोटरमध्ये बिघाड झाल्यास संबंधित कंपन्यांना वारंवार फोन करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही। तांत्रिक सेवा त्वरित मिळणं अपेक्षित असतानाही अनेक दिवस तक्रारी प्रलंबित राहतात। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजानं सौर कृषी पंपाऐवजी पुन्हा वीज पुरवठ्यावरील मोटर पंप सुरू केले आहेत। शासनानं तात्काळ लक्ष घालून सौर पंपांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।